नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये आता आपण एका वेगळ्याच सत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत। या सत्राचं ऑफकोर्स नंबर आहे 23, पण ह्याचं नाव आहे ते म्हणजे वैचारिक चौकट, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क असं म्हणतो। कदाचित आपण आपल्या आयुष्यामध्ये या बाबतीमध्ये कधी विचार केला नसेल किंवा तुमच्यापैकी काही जणांनी केला असेल, पण आता आपण वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने इकडे बघणार आहोत। तर धडा 8 नैतिक सक्षमता या पुस्तकातील धडा 8 ह्यामधला हा भाग आहे। तर शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेणे याबाबत आपण चर्चा करत आहोत। आणि या तिसऱ्या भागात आपण आपल्या वैचारिक चौकटीबद्दल म्हणजेच माझ्या मानसिक चौकटीबद्दल चर्चा करणार आहोत। तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटत असेल। चला तर थोडासा आढावा घेऊयात। आपण गेल्या सत्रामध्ये काय चर्चा केली ते थोडंसं आठवणं गरजेचं आहे। जेव्हा आपण सल्लामसलत, अभ्यास, कृती, चिंतन, मूल्यमापन, सुधारणा यामध्ये गुंतण्याची पद्धत म्हणून व्यस्त झालेलो असतो, तेव्हा हे एक अध्ययन चक्र असतं, लर्निंग लूप आपण त्याला म्हणतो। त्यामुळे काय होतं, आपण आपल्या कृतींमध्ये सुधारणा करून अनेक बदल घडवून आणू शकतो। जसं की आपण गेल्या वेळी चर्चा केली की आपली समज, आपण ज्या वास्तविकतेशी संवाद साधतो त्याबद्दलची आपली समज अधिकाधिक अचूक आणि स्पष्ट होते। याचा अर्थ सुरुवातीला वास्तवाबद्दलची असलेली आपली जी समज असते, कदाचित निव्वळ एखादी कल्पना असू शकते किंवा अझम्पशन किंवा गृहीतकं असू शकतात। पण मग जसे जसे आपण हे चक्र चालू ठेवतो, हे लर्निंग लूप चालू ठेवतो, तसं तसं हे वास्तव काय आहे, ती नक्की परिस्थिती काय आहे, हे आपल्यासमोर अधिक स्पष्ट होतं। मग दुसरा बदल जो घडतो तो म्हणजे आपली दूरदृष्टी आणि आपल्या समोर असलेल्या संधी आणि आपण स्वतःमध्ये कोणती ध्येय, कोणती उद्दिष्टे ठरवू शकतो आणि ती कशी मिळवायची आहे, या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये अधिक विस्तारितपणे आपल्याला समजतात, विस्तृत होतात आणि तीक्ष्ण होतात। अचूक आपण त्याबद्दल विचार करतो। आपण काय करू शकतो, आपण काय करू शकत नाही, याबद्दल आपल्याला खरोखरच अधिक स्पष्ट समजलं आहे। आणि आता तिसरा बदल जो आपल्यात येईल तो म्हणजे आपला निश्चय, आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याचा जो आपला निश्चय आहे, आपला संकल्प आहे, तो अधिक मजबूत होतो, अधिक बळकट होतो, दृढ होतो। कारण आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकत असतो, आपण सुधारणा करतो आणि आपण अधिक दृढ निश्चय करतो की होय, माझी दूरदृष्टी साध्य करण्यासाठी योग्य आहे, माझी दूरदृष्टी चांगली आहे। सामाजिक प्रगतीच्या, सामाजिक परिवर्तनाच्या आखाड्यात ज्यांनी खरोखरच काहीतरी साध्य केलं आहे, त्यांचे हे यश केवळ विलक्षण दूरदृष्टीचंच नव्हतं, तर त्यांच्या त्यागाचं आणि चिकाटीचं फळ आहे। याचीही अनेक उदाहरणं आपण ऐकली आहे। आता धडा 8च्या या तिसऱ्या भागामध्ये आपण आपल्या कृतीच्या संकल्पनात्मक चौकटीबद्दल चर्चा करणार आहोत। कदाचित तुम्हाला हे शब्द थोडे अवघड वाटतील, पण आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया। मग इथे 2 प्रश्नांवरती विचार करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे फ्रेमवर्क, म्हणजेच मी तयार केलेली चौकट माझ्या सर्जनशीलतेला मर्यादा घालतीये का? म्हणजे मग आपल्या त्या चौकटीमध्ये काहीतरी बदल करावा लागेल। आपण सर्वच जण ही चौकट तयार करणार आहोत आणि या चौकटीमध्ये आपण काम करणार आहोत। त्यामुळे अशी चौकट माझ्या सर्जनशीलतेवरती मर्यादा आणते आहे का, हे आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि मग चर्चा करण्यासाठी दुसरा प्रश्न म्हणजे माझ्या चौकटीत काय असायला हवं, कोणत्या कोणत्या बाबी असायला हव्या। कारण ती भौतिक चौकट असणार नाहीये, ओके, ती आपल्याला प्रत्यक्षात दिसणार नाहीये, अर्थातच नाही। ही एक वैचारिक मानसिक अशी चौकट असणार आहे। मग माझ्या चौकटीमध्ये मी काय, कोणते मुद्दे घालायला हवे, त्यामुळे कृती, अभ्यास, सल्लामसलत, चिंतन, सुधारणा या अध्ययन चक्राचा परिणाम म्हणून आपण ज्या चौकटीत काम करतो ती अधिक कशी व्हायला पाहिजे, विस्तृत व्हायला पाहिजे, विकसित व्हायला पाहिजे आणि अधिक सुसंगत होत राहायला पाहिजे। आता फ्रेमवर्क म्हणजे ज्याला मराठीत आपण चौकट असं संबोधलं आहे, यावर चर्चा करूया। आता एक विचार करा, एका कलाकृतीचा विचार करा, ठीक आहे। एक कलाकार आहे, मग तो सगळ्यात पहिल्यांदा काय करतो,
प्रथम तो एक चौकट तयार करतो, त्याचा जो कागद असतो त्याच्यावर चौकट बनवतो आणि नंतर तो जागा परिभाषित करतो की ठीक आहे मला आता इथे चित्र काढायचं आहे आणि मग तो त्याचा ब्रश जो आहे तो चालवतो आणि त्यामध्ये त्याची दूरदृष्टी हळूहळू विकसित होताना आपल्याला दिसते. जेव्हा कलाकार त्याचे काम सुरू करतो तेव्हा त्याला खात्री नसती की माझं चित्र अगदी संपूर्ण चौकटीभर असणार आहे की कुठे असणार आहे, पण चौकट मात्र तो ठरवतो की हे 2 फूट बाय 2 फूटचं किंवा 10 मीटर बाय 10 मीटरचं असं चित्र असणार आहे. त्याला एक कलाकृती तयार करायची आहे आणि त्यासाठी काय विचार करायचे आहेत हे त्याला अगदी स्पष्ट असतं. असे नाही की त्याला काय रंगवायचे आहे हे कळतच नाही, असं नाहीये. तो हळूहळू ब्रश कॅनव्हसवरती फिरवायला सुरुवात करतो. तो असा विचार करत नाही की अरे मला आता रंग लावू दे आणि मग बघू त्यातून काय निघेल मग मी बघतो, असं नाही. त्याला माहिती आहे की तो मे बी त्याला पक्षी काढायचे आहेत किंवा एखादा देखावा दाखवायचा आहे किंवा नदी किंवा तो फुलं रंगवणार आहे. त्यामुळे तो सुरुवातीलाच ठरवतो की ते ऑइल पेंट वापरणार आहे की पोस्टर कलर्स असणार आहेत की पेन्सिल आहे, स्केच आहे, खडू आहे. त्यामुळे हे सर्व घटक आधी तो ठरवतो, मग तो त्याचं काम सुरू करतो. मग आता एका इमारतीची कल्पना करूया. ओके, इथे सुद्धा पुन्हा एक चौकट तयार केली जाते, त्याचा पाया केला जातो. वास्तुविशारदासाठी किंवा अभियंत्यांसाठी बिल्डरला फ्रेमवर्क म्हणजेच चौकटीद्वारे उपलब्ध जागा परिभाषित करून दिली जाते. ओके, एवढ्या जागेमध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे. मग त्या वास्तूचे घटक कोणते? तर इथे सुद्धा असं काही नाही की तुम्ही प्रथम म्हणाल ठीक आहे चला इमारत सुरू करूया, आधी पाया खोदूया, मग आपण ठरवू की आपल्याला शाळा हवी आहे की हॉस्पिटल हवं आहे की घर बांधायचं आहे की एक फक्त मनोरंजक कक्ष आपल्याला तयार करायचा आहे, असं नाहीये. आम्ही ते 1000 चौरस फूट किंवा कदाचित 20,000 चौरस फूट आहे की नाही ते आधी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कळलं आहे आता सगळ्यांना? तर चला आता सुरुवात करूया. तर हे खरोखर तसं केलं जात नाही, त्यामुळे तुम्ही प्रथम ते सर्व घटक ठरवण्याची गरज असते. तुमच्यासाठी उपलब्ध असलेली जागा, तुम्ही कसे बांधणार आहात, तुम्ही काय बांधणार आहात, तुम्ही कोणते साहित्य वापरणार आहात, हे सर्व तुम्ही खरोखरच ती इमारत बांधण्यापूर्वीची जी तयारी आहे त्यामध्ये हे सर्व करता. म्हणजे जमिनीत खड्डा खोदण्यापूर्वीच तुम्ही याचा विचार करता. मग एक झाड बघूया. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक झाड एका मर्यादेपर्यंत वाढते. आपल्याला समजतं की हे फक्त एक झुडूप आहे किंवा हे पूर्ण आकाराचा मोठा वृक्ष आहे. मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लावलेले झुडूप मे बी 4 फूट किंवा 5 फुटांपेक्षा उंच जाणार नाही, पण तुम्ही लावलेले आंब्याचे झाड मात्र खूप मोठे होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. कदाचित 12 मीटर उंच, कदाचित 10 मीटर रुंद. त्यामुळे ते जे झाड आहे ते त्याच्या चौकटीतच असते, ते तेवढंच वाढतं. असं नाही की झाडांना खूप जास्त पाणी दिलेलं आहे म्हणून आंब्याचं झाड अक्षरशः 50 मीटर उंच जाऊ शकतं आणि त्याच्या फांद्या 100 मीटर व्यासापर्यंत पसरू शकतात. ते असं होत नाही. त्याची जी मर्यादा आहे, त्याची जी चौकट आहे तेवढं ते नैसर्गिकरित्या वाढत असतं. त्यामुळे निसर्गाने प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी एक चौकट दिलेली असते. जर तुमची अपेक्षा आहे की यामध्ये म्हणा जमिनीचा तुकडा म्हणा, तुमच्याकडे कदाचित अर्धा एकर जमीन असेल असं विचार करूया, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आंब्यांची झाडं लावायची असतील तर ही झाडं तुम्ही लावू शकता आणि त्या प्रमाणामध्ये ती झाडं तिथे वाढवू शकता. आता प्रिय मित्रमैत्रिणींनो, जीवन वेगवेगळ्या प्रजातींद्वारे प्रकट होते आणि यापैकी प्रत्येकाची संख्या लाखो वर्षांपासून विकसित झालेल्या पद्धतीनुसार होत असते आणि विकसित होत असते. म्हणून मी मगाशी म्हणाले की समजा झाड असेल तर प्रत्येक झाडाची वाढ आणि आकाराची स्वतःची पद्धत असते. म्हणून आपण पुढाकाराचे सर्जनशील जीवन जगणे हे सूचित करते की आपण देखील एका चौकटीत काम केलं पाहिजे, तर आपण चांगला पुढाकार आयुष्यामध्ये घेऊ शकतो. संपूर्ण निसर्ग चौकटीत काम करत आहे, त्यामुळे निसर्ग कसा चालतो ह्याच्याशीही आपण जुळवून घेतले पाहिजे आणि एका चौकटीत काम करायला आपल्याला शिकायला पाहिजे. ती फ्रेमवर्क आपली तयार असली पाहिजे आणि ही चौकट आपल्यासाठी उपलब्ध सामाजिक जागा जी आहे ती परिभाषित करते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते की तुम्ही महिलांसोबत, तरुणांसोबत, वडीलधाऱ्यांसोबत की मुलांसोबत काम करणार आहात. मे बी हा विचार करायला लागा.
आणि मग तुम्हाला उपलब्ध असलेल्या मानसिक जागेमध्ये जसं की तुम्ही कोणती शिस्त यासाठी स्वतःला लावून घेणार आहात. मग चौकट ही जी आहे ती तुमच्या हालचालींना शिस्त लावते. चौकट तुमच्या कृतीला शिस्त लावते जी तुम्हाला आता तयार करायची आहे. म्हणून खरंच हे फ्रेमवर्क तयार केल्यामुळे तुम्हाला खरोखर हिरवे दिवे कुठले आहेत आणि लाल दिवे कुठले आहेत ते आपल्याला दाखवले जातात. म्हणजेच तुम्ही काय करू शकता आणि काय तुम्ही करायचं नाहीये हे सुद्धा तुमच्या लक्षात येतं. मग तुमची अझम्पशन्स असतील, तुमच्या विचारसरणी असतील, तुमच्या कल्पना असतील, तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या जगाचा अर्थ कसा लावायचा आहे हे तुम्हाला मांडायचं आहे. तुमची उद्दिष्ट काय आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणती मूल्य सरावात आणणार आहात, तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, तुमचे लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल यासाठी तुमच्या चौकटीचा भाग असलेले हे काही घटक आहेत. खूप ही चर्चा इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच वेळी आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्या चौकटीत काम करणार आहोत ती अशी रिजिड ठेवून किंवा कणखर ठेवून किंवा त्याच्यामध्ये अजिबात बदल करता येणार नाही असं अजिबात नसावी. म्हणजे असं नाहीये की एखाद्या इमारतीसारखं असं नाहीये की आपण पाया खोदण्यापूर्वी सर्व काही ठरवतो, पण इथे आपण समाजासोबत काम करणार आहोत. त्यामुळे आपल्या प्रकल्पांनी स्वतःमध्येच पुढे जाण्यासाठी उदाहरणं शोधली पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की आपल्याला त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे, त्याच्यातनं सर्जनशीलता मिळायला पाहिजे. आता एखादा प्रकल्प झाडाच्या वाढीचे उदाहरण घेऊन पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ वैश्विक मानवी मूल्यांचे शिक्षण हा वटवृक्षासारखे कसे वाढू शकतं, तर हे एक निसर्गातील उदाहरण आहे. किंवा तुम्ही ठरवू शकता की तुमचा प्रकल्प हा नदीच्या उदाहरणाचे अनुसरण कसा करू शकतो, किंवा सौर यंत्रणेचे उदाहरण, किंवा जे सर्वोत्कृष्ट आहे, किंवा फ्रॅक्टल म्हणजे ज्याला आपण भग्न भूमिती असं म्हणतो त्या पद्धतीचं असू शकतं. त्यामुळे जे काही उत्तम आहे ते तुम्ही निसर्गातील एक उदाहरण ओळखू शकता जे तुमच्या प्रकल्पासाठी सर्वात योग्य आहे. म्हणजे काय होईल तर ते सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवू शकतं आणि मग तुमची वैचारिक चौकट अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये हळूहळू विकसित होते. त्यामुळे तुम्ही आज या सत्राच्या शेवटी स्वतःची जी चौकट तयार करणार आहात तीच तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यात सुद्धा उपयोगी पडणार आहे असं नाहीये. तुम्हाला ती हळूहळू विकसित करायची आहे. उदाहरणार्थ आज तुम्ही विकसित केलेले फ्रेमवर्क पुढील 6 महिन्यांसाठी मे बी चालू शकतं, कदाचित 1 वर्षासाठी चालू शकेल, पण नंतर 1 वर्षानंतर तुम्ही ते पुन्हा बघणार, तुम्ही त्याच्यामध्ये बदल कराल, कारण तुमच्याकडे बरेच नवीन समज येतील, तुम्ही शिकलेला आहात, तुमच्याकडे थोडंसं शहाणपण येईल. त्यामुळे तुम्ही ते जे नवीन मुद्दे आहेत ते तुम्हाला चौकटीत ठेवता येतील. तर तुम्ही जी आज वैचारिक चौकट तयार करणार आहात ती तुम्हाला आजपासून 10 वर्षानंतरच्या तुलनेत अपूर्ण वाटू शकते. तरीही काही फरक पडत नाही, कारण उद्देश हा नाही आहे की तुमची चौकट तुमच्या कामाला मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे हे दाखवेल, हाच उद्देश आहे. उदाहरणार्थ आता तुम्ही जेव्हा तुमची वैचारिक चौकट तयार करता तेव्हा तुम्ही ती तपासण्यास सक्षम आहात, कारण तुम्हाला अनेक विविध गोष्टींचा दृष्टिकोन माहीत आहे. तुम्ही असे म्हणणार नाही की माझा यावर विश्वास आहे आणि मग उलट काहीतरी करेल, नाही, कारण सदाचरण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जर तुमची वैचारिक चौकट असं म्हणते की तुमचा स्त्री पुरुष समानतेवर विश्वास आहे तर तुमच्या कृती स्त्री पुरुष समानतेच्या विरुद्ध असू शकत नाहीत. जर तुमचा मानवतेच्या एकतेवर विश्वास असेल तर तुमची कृती किंवा पूर्वग्रह किंवा भेदभावाला प्रोत्साहन देऊ शकणार नाही. वैचारिक चौकट खरोखर आपल्या कृतींना शिस्त लावू शकते, आपल्या कृती सुधारू शकते आणि त्याच वेळी आपण व्यावहारिकतेच्या नावाखाली आपल्या कल्पना, आपली तत्वे, आपल्या मूल्यांचा त्याग करू शकत नाही. आता तुम्ही जर म्हणालात की नाही, प्रकल्पात स्त्री आणि पुरुष दोघेही असणे व्यावहारिक नव्हते म्हणून मी फक्त महिलांनाच घेतले किंवा मी फक्त पुरुषच निवडले किंवा मला फक्त अमुक तमुकच जात हवी होती किंवा त्या गटाची सेवा करू शकतो, बाकीची मी करू शकत नाही, म्हणून आपण व्यावहारिकतेच्या शब्दाच्या मागे गोष्टी लपवू शकत नाही, कारण जे सत्य आहे तेच तुम्हाला करावं लागेल.
किंवा खपवू शकत नाही. म्हणून जी मूल्ये तुम्ही तुमच्या चौकटीत ठेवता ती तुम्हाला खरोखर सांगतात, ठीक आहे, तुम्हाला हेच करायचं आहे. कारण ती मूल्ये तुमच्या दूरदृष्टीची सुसंगत आणि अंतर्भूत आहेत. जेव्हा जेव्हा दुसरीकडे फायदा दिसतो तेव्हा तेव्हा तुम्ही मानवजातीची सेवा करण्याचा तुमचा उद्देश सोडून देऊ शकत नाही, कारण ते तुमच्या फ्रेमवर्कमध्ये, तुमच्या चौकटीमध्ये बसतच नाही. म्हणूनच तुम्ही असं म्हणू शकत नाही की समजा माझी ॲक्टिव्हिटी नॉन प्रॉफिट आहे, म्हणजे शून्य फायदा या तत्वावरती मी चालवते आहे, पण नंतर काही नफा कमवण्याची खूप चांगली संधी आली तर ते नॉन प्रॉफिट जे तत्व आहे ते सोडून द्यायचं. असं आपण करू शकत नाही. आपण ती ना नफा संकल्पना आत्तासाठी बाजूला ठेवू आणि इतर काही कृतींवरती थोडा नफा कमवूया असं आपण नाही करू शकत. किंवा आता त्या प्रकल्पात मला काही नफा अजून हवा आहे असा विचार तुम्ही नाही करू शकणार. तुम्ही ते करणार नाही, कारण तुमचा आदर्श म्हणजे तुम्हाला मानव जातीची सेवा करायची आहे, निखळ सेवा करायची आहे. तुम्ही स्वातंत्र्याची कदर करू शकत नाही, पण स्वतः मात्र म्हणता, वा, स्वातंत्र्य किती छान आहे. मी स्वातंत्र्यासाठी उभा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विश्वासाचे स्वातंत्र्य, हे ते अनेक प्रकारचे स्वातंत्र्य. आणि मग तुम्ही इतरांना गुलाम बनवत असलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये भाग घेता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा शैक्षणिक प्रकल्पांचा समावेश आहे जे खरोखरच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकतात. त्याचबरोबर न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही अन्यायकारक मार्ग वापरू शकत नाही. मी सहकार्यावर विश्वास ठेवतो असे म्हणून तुम्ही स्पर्धा आयोजित करू शकत नाही. या नावाने स्पर्धा, त्या नावाने स्पर्धा, पण तुमची विश्वास प्रणाली म्हणते नाही, स्पर्धा चुकीची आहे. तुमच्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, मग तुम्ही ते करणार नाही. आपण प्रत्येकामध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करतो, म्हणून आपल्यासाठी सहकार्य महत्त्वाचं आहे. पण मग बदल म्हणून उदाहरणार्थ पुढच्या आठवड्यात पोस्टर स्पर्धा का नको? तसं नाही आहे, तुम्ही असं करू शकणार नाही. किंवा समजा तुम्ही कौटुंबिक मूल्यांचे रक्षक आहात आणि तुम्ही असे म्हणता की पत्नी आणि पती यांच्यातील नाते अप्रतिम असावं, कुटुंबामध्ये एकात्मता महत्त्वाची आहे, आणि मग मात्र दुसरीकडे तुम्हाला तुमच्या व्यवसायात इतरांशी तुम्ही असे वागता की जेणेकरून विसंगती निर्माण होते. म्हणून तुम्ही तुमच्या मार्गात सुसंगत असलं पाहिजे, म्हणजे घरी पण, व्यवसायात पण, सगळीकडे. आणि तुमच्या विश्वास प्रणालीचे घटक एकमेकांशी सुसंगत आहेत ना ह्याची खात्री केली पाहिजे. त्यामुळे खरोखर जेव्हा तुम्ही तुमची संकल्पनात्मक वैचारिक चौकट तयार करता, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क, तेव्हा तुम्ही एक अतिशय उत्तम बौद्धिक कृती करत असता. आणि कदाचित तुमच्याकडे एकाच वेळी सर्व उत्तरं नसतील तरी आपल्याला चिंतन करण्यासाठी, टू रिफ्लेक्ट, बराच वेळ घालवावा लागेल. तुम्हाला स्वतःला जाणून घेण्यात, तुमची मूल्ये जाणून घेण्यात, तुमची उद्दिष्टे जाणून घेण्यात, किंवा अक्षरशः तुमचा दृष्टिकोन सुद्धा जाणून घेण्यात तुम्ही काही वेळ घालवला पाहिजे, दिला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून तुमची वैचारिक चौकट जसजशी विकसित होत असते तसतसे हळूहळू तुमचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे परिभाषित आणि अधिक वास्तववादी बनला पाहिजे, खरा बनला पाहिजे, की तुम्ही प्रत्यक्षात तो करू शकता. त्यामुळे हा केवळ भावनिक दृष्टिकोन नसून तो खरोखरच अधिक वास्तववादी आहे. हे मी करू शकते आणि हे मी करू नये. तुमचे हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धती वापरता त्या पुन्हा अधिक प्रभावी व्हायला हव्या. तुम्ही खूप कल्पक व्यक्ती असू शकता, परंतु आपण अनुभवातून काही जर शिकलोच नाही तर केवळ कल्पनाशक्ती आपल्याला मदत करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. अन्यथा तुमची सर्व महान जी काही ऊर्जा आहे, तुमचे टॅलेंट्स आहेत, तुमची क्रिएटिव्हिटी आहे, ती सगळी वाया जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ही कृती करता तेव्हा मागचा अनुभव महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्जनशील व्हाल, देवाचा तुमच्यावर नक्कीच आशीर्वाद असेल, तुम्ही चांगले काम कराल, परंतु जर तुम्ही शहाणपणाशिवाय तुमच्या कल्पनांवरती काम करत गेलात तर तुम्हाला काहीही साध्य करता येणार नाही. त्यामुळे अनुभव आणि त्याच्यातनं शिकणं आणि शहाणपणा मिळवणं महत्त्वाचं आहे.
पण मग शहाणपण म्हणजे काय? तर शहाणपण म्हणजे सरावामुळे जे ज्ञान आपल्याला मिळतं त्यामधनं अधिक अधिक समजून घेणं. एक डोळा वर्तमानावर आणि दुसरा डोळा भविष्यावर असणं म्हणजेच शहाणपण आहे. म्हणजे असं म्हणतात याचा अर्थ काय की तुम्हाला खरोखर समजलेलं आहे की मी जी कृती करणार आहे, ज्या शब्दाचा मी उच्चार करणार आहे, त्याचा उद्या किंवा 1 वर्षानंतर काय परिणाम होणार आहे. तर तो तुमचा अनुभव आहे जो तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या बुद्धीला चालना देतो, तिला अधिक अधिक विकसित करतो. म्हणून जेव्हा आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो तेव्हा आपण आपल्या सर्जनशीलतेला शिस्त लावू शकतो. कारण काय ना, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली आपण काहीही केलं तर ते चालणार नाहीये. त्यामुळे त्याला शहाणपणाची जोड असली पाहिजे. म्हणून शहाणपण आपल्या सर्जनशीलतेला बंदिस्त करत नाही, पण बुद्धी आपल्या सर्जनशीलतेला शिस्तबद्ध होण्यास मदत करते. पण अर्थातच शहाणपण असं काही अचानकच मिळवता येत नाही. अगदी सहजासहजी अगदी स्वस्तात तर ते कधीच मिळणार नाहीये. शिकण्याच्या वृत्तीने जेव्हा तुम्ही जीवनाकडे बघणार आहात तेव्हाच तुम्हाला ते मिळू शकणार आहे. आणि शिकणं म्हणजे अध्ययन व्यवस्थितपणे घडत आहे असं नाही. म्हणजे तुम्ही फक्त गोष्टी करत आहात आणि शिकत आहात तसे ते होत नाही. तर त्याचा अर्थ काय, आपण सक्रिय असलो तरच त्यामध्ये काहीतरी घडत असतं. तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्जनशील मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याची जी सक्षमता आहे ह्याच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपली वैचारिक चौकट ह्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. त्या वैचारिक चौकटीमध्ये त्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला सांगितलंय, पण कोणते घटक आहेत ते आता आपण भाग 2 मध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे भाग 1 इथे संपलेला आहे. लवकरच भेटूया भाग 2 मध्ये. नमस्कार.